अनेक महिला या पुआबाजीमध्ये भरडल्या गेल्या. आपण अत्यंत खंत व्यक्त केली होती. दुर्दैव आहे म्हणतात मी, कमोडिटी आमदार खासदारांना कमोडिटी सारखं बघितलं जात आहे. सध्या अस्वस्थ आहात तुम्ही? हो अर्थातच, कारण का चॅनल्स असतील किंवा ज्या पद्धतीने सोशल मीडियावर चेष्टा केली जाते आमची, हे अस्वस्थ करणारच आहे ना. तुम्ही पण ते रील बघत असाल काय, आम्ही काय वेगळे रील बघतोय असं नाही. ज्या पद्धतीने रील्समध्ये या गोष्टी होत आहेत त्या अर्थातच कुठल्याही लोकप्रतिनिधीला अस्वस्थ करणाऱ्याच आहे. ह्याच्यासाठी मी एक बिल मूव्ह करते. मी या सेशनमध्ये एक बिल करणार आहे की जेव्हा जर तुम्ही निवडून एखाद्या पक्षाबरोबर आला तर त्या पक्षामध्ये आता तुम्हाला 5 वर्ष पक्ष बदलता येणार नाही. तुम्हाला जर बदलायचं असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या. पण त्या पक्षात मध्येच तुम्हाला राहावं लागेल, कारण का त्या पक्षाला केंद्रबिंदू ठेवूनच तुम्हाला मतदान केलंय. आणि जर बदल करायचा असेल तर काही नाही, हे बघा ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बदल करायचा अधिकार आहे. बदल करताना तो संविधानाच्या चौकटीत असावा एवढीच आमची अपेक्षा. पण मागच्या काही दिवसांपासून जे वक्तव्य आहे ते नेतेच करताना आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, एकूणच केंद्रात त्यांनी काम केलं. त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अस्वस्थ आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर हे बातम्या येत आहेत. नाही, त्याच्या आधीपासून येत आहेत. आम्हाला तर तुम्ही सगळ्या पक्षांमध्ये पाठवलेलं आहे. आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत घेतला, नंतर भारतीय जनता पक्षात दिला, आता फक्त मनसेच राहिली आमची. म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलटं सुलटं स्टेटमेंट केलेलं नाही. ते दाखवावं. आमचा कुठला खासदार बाहेर बोललाय, आमदार बाहेर बोललाय किंवा पक्षातलं कोणी बोललंय, कोणीही बाहेर बोललेलं नाही. अमोल कोल्हेच बोलले होते. हे बघा लोक काय बोलतात, बाहेरचे लोक. आम्ही काँग्रेसबद्दल बोलतो का? आम्ही काँग्रेसबद्दल जेवढं मी काँग्रेसला डिफेंड करते तेवढी काँग्रेसही हा संसदेत डिफेंड करत नसेल एवढी मी. कारण का मी मित्र पक्षाच्या नात्याचा मी नेहमीच त्या चौकटीतच माझी भाषणं केलेली. त्याच्यामुळे त्यांना कोण भेटलं, आता पृथ्वीराज बाबा या देशाचे महत्वाचे, राज्याचे महत्वाचे नेते आहेत, त्यांना आमच्या 8 पैकी कोणीच भेटलेलं नाहीये. तुम्ही विचारू शकता प्रत्येकाला, त्यातले एक इथेच उभे आणि बाकीच्यांनाही फोन करून विचारू शकता की बाबा त्यांना कोण भेटलंय, त्यांना कुठे भाती भेटली आहे ही आम्हाला माहिती नाही. पण आम्ही 8ही खासदारांचा पृथ्वीराज बाबांचा कुठलाही संपर्क झाला असेल तर माझाच झाला आहे. माझ्या लेकीच्या लग्नाला मी त्यांना आमंत्रण करायला फोन केला होता आणि तेही आले होते. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. 8 दिवसापूर्वीच अमोल कोल्हे नाशिक दौऱ्यावरती आले होते. ते बोलले होते की महायुतीकडून आम्हाला ऑफर नाही, ऑफर आली तर आम्ही विचार करू. हो मग विचार करू म्हणाले ना, याचं उत्तर हो होत नाही ना. आणि तुम्हाला अमोलदादाचा स्वभाव माहिती आहे, त्यांनी असं त्यांच्या त्या टिपिकल शैलीत बोलून गेले. पण त्याच्यानंतर 8 दिवसाचं तुम्ही बोलताय, काल परवाचे स्टेटमेंट तुम्ही नाही वाचत. कसं आहे, दुर्दैव आहे की सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असतो सगळ्यांना. तुम्ही जर अमोलदादांना फॉलो करत असाल तर अमोलदादांचं कालचं, परवाचं, 13वाचं स्टेटमेंट 8 दिवसाचं काढलं. 7, 6, 5, 4, 3, 2, 1चा का नाही प्रश्न विचारला मला? असं होत नाही ना. सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असू शकत नाही ना. पत्रकारिता करताना आपण सगळ्यांनीच किंवा आम्ही पण जेव्हा करतो काम तेव्हा सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया चालत. देशातलं सगळ्यात मोठं अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर हे नागपूरमध्ये आपले जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उभारलं जात आहे. या ठिकाणी अॅग्रो एक्झिबिशन सहित वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आयोजनाचे व्हेन्यू, वेगवेगळ्या कन्व्हेन्शन्सचं व्हेन्यू म्हणून हे तयार केलेलं आहे. देशातलं अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत. कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करता येतं. आपण बघू शकता इथे कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे. आत्ताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे. त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल. आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेतले. कर्जमाफीमध्ये 50,000ची अट रद्द केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सरसकट 2 लाखाचं कर्ज असं आहे की कालही मी सभागृहात सांगितलं
यापूर्वीच्या कुठल्याही कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं. पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले जी कर्जमाफी योजना होती त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहेत यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो. परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं. त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केलेली आहे. काल एटीएसने खूप मोठी कारवाई केली आहे कर्जमाफीचं. त्यांचे आभार. मी ऐकलं नाही पण मी त्यांचा आभारी आहे. काल एटीएसने खूप मोठी कारवाई केली आहे. राज्यामध्ये 100च्या वर 157 खूप मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात सगळी माहिती लवकरच आपल्याला देऊ. पण भरपूर गोष्टी या कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत. कॅगचा अहवाल आलेला आहे. झालेला विदर्भामध्ये पाऊस लांबलेला आहे. सध्याची माहिती काय, अल निनोचं संकट यापूर्वी होतं. पाऊस लांबलेला आहे. 10 दिवसा स्पेल गेलेला आहे. 5 दिवसांनी पुन्हा पाऊस येईल. विदर्भात 19% तूट आहे. साधारणपणे हे जे मधले दिवस आहेत या दिवसांमध्ये थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही. यावेळेस अल निनोमुळे पावसात तूटही राहणार आहे आणि पावसाच्या 2 स्पेलमध्ये डिस्टन्सही राहणार आहे. याकरता आपण आधीपासून शेतकऱ्यांना सांगितलंय. शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात आपलं म्हणणं ऐकून पहिली धूळ पेरणी असते किंवा सुरुवातीची पेरणी असते ती न करता आपल्या अॅडवायझरीवर अवलंबून उशिरा पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे पाऊस आल्यानंतरच पेरण्या झालेल्या आहेत. मला विश्वास आहे की विहिरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इरिगेशनच्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून यावेळेसही पिकं आपले शेतकरी वाचवू शकतात. हे झालेलं आहे. सोयाबीन निघालेलं नाही वो पेरणी झाल्यावर. मी परवाच गेलो होतो दिल्लीला. बोगस सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भात आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. सरकार कशा पद्धतीने यावर कमी उगवण क्षमता असलेलं सोयाबीनचं बियाणं हे विशेषतः विदर्भात आढळलेलं आहे. त्याच्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे. 5,000 नमुने घेतल्यात. त्यातले 300 नमुने फेल झालेले आहेत. त्यांच्यावर लायसन्स रद्द करण्यापासून तर फौजदारीपर्यंत सगळ्या कारवाया मधली जमीन ती इमारत जी बांधण्यात आली होती त्यातले काही माळे अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली. या संदर्भात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पहिलं आपलं काम हे त्या ठिकाणी लोक बाहेर काढणं किंवा तिथली रिलीफचं वर्क ही आपली पहिली प्रायोरिटी होती. ती प्रायोरिटी आता संपते. आता यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी भीती म्हणजे पोलिसाची भीतीच राहिली नाही. आता त्या नगरसेवकांनी हात उगारला म्हणजे मला विश्वासच बसत नाही की आपल्या महाराष्ट्रात अशी गोष्ट होऊ शकते. मग त्याला जेलमध्ये टाकला. मग तो म्हणला मला हॉस्पिटलमध्ये जायचं. हे काय लावलं त्याचा मला विचाराल तर त्याला पहिलं काढून टाकायला पाहिजे. असले नगरसेवक होताच कामा नये. कुठली संस्कृती कुठल्या संविधानाच्या चौकटीत इथे आहे तुम्हाला? ही गुंडागर्जी आहे जी या देशात आणि राज्यात आम्ही तर खपून घेणार नाही. राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेच्या खर्चाबाबत कॅगने ताशेरे उडलेले आहेत. अनाशाही खर्च करण्यात आला 3,500 कोटींचा अनेक एकतर लाडकी बहीण योजनेमधल्या 8 लाख महिला केवायसी मधून काढल्या. आणि मला गंमत वाटते या सरकारची. आपल्याला आठवत असेल की मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना आधार कार्ड आले आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये जनधन योजना सुरू झाली. ती मोदी साहेबांनी यशस्वीपणे पुढे नेली. पण त्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेबांनी केली. आणि त्या नेटवर्कमध्ये आज घराघरामध्ये आधार कार्ड आहे की नाही? मग कुठेही दिंडोरीला गेला तरी प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे की नाही सर? तर मग ते जर करू शकलो आपण तर तुम्ही मला सांगताय की जनधन योजनामध्ये एवढा त्यांनी डंका वाजवला की आम्ही एवढे जनधन योजनेचे अकाउंट उघडेल. तुम्ही मला सांगताय तुम्ही या लाडक्या बहिणीचा केवायसी नाही करू शकला? हास्यास्पद आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार केवायसी 80 लाख महिला करू शकला नाही असा याच्यावर विश्वास आहे का तुम्हाला? कोण आहे ती 80 लाख महिला? मग का नाही तुमची यंत्रणा? अपयश आहे महाराष्ट्र सरकारचं आणि फसवणूक आहे. इलेक्शन आलं, पैसे टाकले, इलेक्शन संपलं, विड्रॉ केलं. त्यामुळे ज्या पद्धतीने या गोष्टी महाराष्ट्रात चालल्या आहेत ना, महाराष्ट्राचं फिस्कल मॅनेजमेंट माननीय मुख्यमंत्र्यांना आवडत नाही मी हे बोललेलं, पण
डेटा जे सांगतो त्या डेटामध्ये महाराष्ट्राचा फिस्कल डेफिसिटमध्ये अडचणी आहेत. आज या भारत सरकारमध्ये आज तुम्ही बघितलं तर भारत सरकारचा कॉर्पोरेट मंत्रालयाचा डेटा सांगतो की हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स म्हणजे जे जास्ती इन्व्हेस्टमेंट्स या देशात करतात ते जे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल ज्यांना आपण म्हणतो ते सगळे भारत सोडून चालले. हा माझा डेटा नाही आहे, हा आरोप नाही आहे, हे या देशाचं वास्तव आहे. सरांना माहिती आहे, आपल्याला पार्लमेंटमध्ये हा डेटा येतो आणि हा माझा नाहीच आहे ना डेटा. अशी परिस्थिती असताना तुम्ही मला सांगा की हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल चाललेत, फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाहीत. भारत सरकारमध्ये एकदा माननीय प्रधानमंत्री म्हणले सोनं घेऊ नका, म्हणजे हे धक्कादायकच होतं ना. मग का घेऊ नका सोनं? याला इकॉनॉमिक क्रायसिसच आहे ना. मग गॅस कमी झाला वाढला, पेट्रोल डिझेल कमी झालं वाढलं. मला खरं सांगा की ज्या पद्धतीने वाढलं कमी झालं तो बेनिफिट तुम्हाला कन्झ्युमर म्हणून मिळतो का पेट्रोल डिझेलचा? तर नाही मिळत. आणि या सगळ्याचं प्लॅनिंग केलं का हा प्रश्न मी स्वतः अनेक वेळा मिळत. तुम्ही सेस भरता, तुम्ही एज्युकेशनल सेस भरता, ऍग्रिकल्चर सेस भरता, मग सरसकट कर्जमाफीला का प्रॉब्लेम येतो? सेस भरलाय ना आपण सगळ्यांनी खुशी खुशी सेस भरलाय. मग याचं उत्तर कोण देणार? जाऊ द्या कोण कुठल्या पक्षात जाईल, माझ्या सेसचा हिशोब द्या आधी मला. हे प्रश्न कोण विचारणार? ह्याच्यात समाजात चर्चा कधी होणार? तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकरीला सरसकट कर्जमाफी करू असं माननीय मुख्यमंत्री आणि सरकार आलं तेव्हा म्हणले होते का? माननीय भरणे मामा माझेच आमदार आहेत, आम्ही एका मतदारसंघात काम करतो. तर भरणे मामा म्हणले होते 30 जून, हे नोव्हेंबरमध्ये म्हणले होते. नोव्हेंबरमध्ये मामा म्हणले जूनमध्ये आता जुलै 10 तारीख होली, झाली का कर्जमाफी? काल एक अनाउन्समेंट केली पण अंमलबजावणी कधी होणार? अहो आम्ही आभार मानले सरकारचे, चांगल्याला चांगलं म्हणतो पण खात्यात तर पडायला पाहिजे. नुसते अनाउन्समेंट होत नाही ना. सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, त्याचं ऑडिट केलं पाहिजे. मला तर विचार एसआयटी स्थापन करा की लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याच्यात इतके सरकारी लोक आले कसे, इतके पुरुष कसे आले? जर लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात भाव गेला कसा? हा प्रश्न आहेच ना. आणि एवढं तंत्रज्ञान असताना अहो आपल्या मुलांना सीईटी मध्ये एक तर पेपर फुटतात, एनईटीचे पेपर फुटतात, त्याच्यात 0.5% आपल्या पोराला मार्क नाही मिळाले तर आपल्याला प्रायव्हेटमध्ये जावं लागतं की नाही? मग आपल्या मुलांना का नाही? मग आपल्या मुलांसाठी एक कायदा आणि ह्यांच्या सोयीसाठी इलेक्शन आलं की वेगळा कायदा. अशाच कायद्याने देश नाही चालणार, आम्ही तरी चालू देणार नाही. मग आमच्या मुलांच्या शिक्षणाला वाऱ्यावर सोडा, पण ह्यांचं इलेक्शन आलं की नियम कायदे तंत्रज्ञान चालत नाही, सगळ्यांकडे पैसे जातात. हा भ्रष्टाचार नाही तर काय? संसदेमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपल्या हिरिरींचे सगळे प्रश्न मांडतात, पण आताच्या अधिवेशनामध्ये 50% पेक्षा अधिक आमदारांच्या अनुपस्थितीत अनेक जणांनी काही प्रश्न विचारले त्यांनी आलेच नाही अशी परिस्थिती. तुम्हाला असं वाटत नाही की उदासीनता? मी स्वतः पाहिलं ह्यावेळीस, म्हणजे 3-4 लोकांचा परफॉर्मन्स मी स्वतः पाहिला. जयंत पाटलांचा आउटस्टँडिंग नेहमीप्रमाणे परफॉर्मन्स होतं. म्हणजे काल मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी 19 वेळा त्यांचं नाव घेतलं. ते जयंतरावांशीच बोलत होते मला वाटतं, कारण का त्यांनाही वाटत असेल की हा एक विरोधी पक्षातला नेता आहे जो गांभीर्याने विषय घेतो. त्याच्यामुळे तो माननीय मुख्यमंत्र्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर असले तरी जयंतरावांशी त्यांनी गांभीर्याने तो विषय घेतला. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत मुख्यमंत्र्यांचे. पण त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील, त्यानंतर रोहित असेल, संदीप क्षीरसागर असतील, त्या सगळ्यांचा परफॉर्मन्स म्हणजे आमच्याकडे दिल्लीत अशी पद्धत आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक खासदार प्रत्येक सेशनला मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 4 भाषण करतो, कारण का तेवढी बिलं येतात ती आम्ही सगळे वाटून घेतो. त्यामुळे प्रत्येक खासदार हा बोललाच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आणि आम्ही एक टीममध्ये काम करतो म्हणून नाही, पण मी आणि अमोल दादा तरी अभी पुराने हो गए, ये सब नए लोक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हो. मग बगरे सर असतील, निलेश लंके असतील, बाप्पा असेल, अमर असेल, ते आम्ही एकत्र आहोत म्हणून नाही, पण जेन्युअनली चांगली भाषणं करतात. तुमच्या पक्षाव्यतिरिक्त मात्र नाही, उदासीनता आमच्या पक्षाव्यतिरिक्त जी काय असेल तो डेटा मी घेईन, पण मी जरूर प्रत्येक आमदार खासदाराला विनंती करेन की आम्ही सगळे, म्हणजे बगरे सरांचं इथे उभे राहिले नाही, पण तुम्ही राष्ट्रवादीच्या सगळ्यांचा संसदेतला अटेंडन्स बघा. आम्ही 11 पवारसाहेब तर आम्हाला सगळ्यांना चिडवतात, तुम्हाला चावी दिली वाटतं, ओपनिंगला पण तुम्हीच सगळे आणि बंद करून घरी जायला पण आम्हीच. असंच झालेलं आहे. काही 25-30 आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे पण आहेत, फक्त आम्हीच आहे नाही. काही एक 25-30 खासदार आम्ही आहोत जे 11:15 वाजल्यापासून राईजपर्यंत आम्ही सगळे असतो, कारण फार कष्ट करून आम्ही निवडून जातो. आणि तुम्ही एवढ्यासाठीच तर पाठवलंय आम्हाला
की तिकडे जाऊन काहीतरी बोला, आमचे न्याय मागा, ह्याच्यासाठीच तर संसद आहे. तर जर हा परफॉर्मन्स कमी होत असेल तर मला असं वाटतं, मी महाराष्ट्राच्या, आज आपल्याकडे विरोधी पक्ष नाही, पण विरोधी पक्ष आणि सगळ्या म्हणजे पार्लमेंटरी अफेअर्स मंत्री जे आहेत महाराष्ट्राचे, त्यांना मी विनंती करीन की तुम्ही एक आउटरीच प्रोग्राम करा. तुम्ही लोकांना सांगा की अरे आमदार खासदारांनो या, आपण सगळे मिळून चर्चा करू. आणि हे जर असं तुम्ही म्हणत असाल तो डेटा असेल तर तो अतिशय का सशक्त लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. सिद्धिविनायक मंदिरात देखील दान चोरी झाली असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी काल विधिमंडळामध्ये केला. हे बघा, माझ्यासाठी नुसते आरोप करून चालणार नाही. राम मंदिर जे आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे, अयोध्येपासून उज्जैनपर्यंत आरोप झाले, त्याचे व्हिडिओ तर तुम्ही दाखवले. म्हणजे मला विश्वासच बसत नाही की मर्यादा पुरुषोत्तम राम ह्याचे संस्कार आमच्या आजींनी, आईंनी प्रत्येक घरात केले. आणि मला अजूनही आठवत आहे की अडवाणीजी असतील, माननीय अटलजी असतील, माननीय सुषमाजी असतील, अरुण जेटली साहेब असतील, या सगळ्यांनी हे मंदिर व्हावं ह्याच्यासाठी आयुष्य लढा उभा केला आणि त्याच्यात त्यांना यश आलं. आणि ज्या प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं केलं, ज्यांनी आपल्याला मर्यादा शिकवली, त्याच मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरात जर भ्रष्टाचार होत असेल तर ह्याच्यापेक्षा गलिच्छ काही नाही. मी तुम्हाला सांगते की आमच्या श्रद्धेची उज्जैनचं मंदिर पण आपल्याला श्रद्धाच आहे ना. मग तिथे पण भ्रष्टाचार, अयोध्येला पण भ्रष्टाचार. आता तुम्ही म्हणताय सिद्धिविनायकचं आहे, तुम्ही नवीन काढलंय. मला सांगा, जर तिथे असेल तर मग इतक्या दिवसात का नाही इन्क्वायरी लावलेली या सरकारने? कालच का सुचलं? हे नवीनच आहे ना. जर तुम्हाला हे बघा, भ्रष्टाचार करणारा वाईटच आणि जो बघतो आणि त्याला माहित असतं तोही तेवढाच गुन्हेगार आहे. जर ह्या सगळ्यांना माहिती होता भ्रष्टाचार चालू होता तर मग आधी का नाही बोल? याची इन्क्वायरी लागली पाहिजे की तुम्हाला कुठून कळलं आणि आधी माहिती होतं तर तुम्ही पण तेवढेच गुन्हेगार आहात. ऐसा नाही चलेगा. ही आमची श्रद्धेची स्थान आहेत आणि इथे जर भ्रष्टाचार होणार असेल तर भारतीय जनता पक्षाला, फक्त मला नाही, या प्रत्येक भारतीयाला उत्तर द्यावं लागेल. त्यांना अटलजींना उत्तर द्यावं लागेल, अडवाणीजींना उत्तर द्यावं लागेल, सुषमाजींना, अरुणजींना, यशवंत सिन्हाजी आणि प्रत्येक भारतीय ज्यांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना नुसतं मतदान नाही केलं, विश्वास टाकला की तुम्ही हे मंदिर कराल. अहो, उज्जैनच्या मंदिरात पण मुख्यमंत्र्यांचा दावा आलाय भ्रष्टाचारामध्ये. काय बोलायचं मला सांगा. गलिच्छ कारभार आहे आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात आणि राष्ट्रवादीच्या विरोधात रान पेटवलं होतं की आम्ही भ्रष्टाचारी आहोत म्हणून. त्यातले अर्धे घेतले. मग मला ह्याचं उत्तर द्यावं लागेल भारतीय जनता पक्षाला. मग आमचे नेते भ्रष्टाचारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.